सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील श्रीमंत भैयासाहेब राजमाने करिअर अकॅडमीने भरतीपूर्व प्रशिक्षणामध्ये ग्रामीण भागातील मुलामुलींना फी मध्ये 50% सवलत देऊन दुष्काळी भागात एक वेगळा आदर्श निर्माण केलाय। गेल्या 3 वर्षांपासून म्हसवड येथील श्रीमंत भैयासाहेब राजमाने करिअर अकॅडमी पोलीस, आर्मी, CISF आदींचं भरतीपूर्व प्रशिक्षण देत असून आज अखेर 150हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेत। तर गेल्या वर्षी येथील दगडू विरकर या विद्यार्थ्यानं पुणे ग्रामीण भरतीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं। तर यावर्षी 150हून अधिक विद्यार्थी या ठिकाणी असून सर्वच यशस्वी होतील असा विश्वास अकॅडमीचे संचालक अनिल बनगर यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केलाय। फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिलिंग सदस्य श्रीमंत पृथ्वीराज राजमाने यांचं विशेष मार्गदर्शन लाभत असल्याचंही बनगर यांनी यावेळी आवर्जून सांगितलं। तर ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना निम्म्या फी मध्ये दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येत असून या ठिकाणी संपर्क साधण्याचं आवाहन अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलं। माझे नाव अनिल बनगर, श्रीमंत भैयासाहेब राजमाने करिअर अकॅडमी म्हसवड या संस्थेचं जवळजवळ 3 वर्ष झालं ओपनिंग करून ग्रामीण भागातील मुलांना खूप अडचणी असतात। मागल्या 3-4 वर्षापूर्वी ग्रामीण भागातल्या मुलांना जर अकॅडमी करायची म्हणलं तर शहरी म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं। मग ती परिस्थिती ओळखून मी ग्रामीण भागामध्ये जवळजवळ आता ही माझं 3रं वर्ष ग्रामीण भागामध्ये म्हसवड या ठिकाणी मी या अकॅडमीची सुरुवात केली। सुरुवातीला मला खूप अडचणी आल्या, पण आता जवळजवळ आता सध्या चालू 150ची बॅच जवळजवळ 3 रिझल्ट झालेत। या 3 रिझल्टमध्ये जवळजवळ 100+ माझी मुलं पोलीस, आर्मी खात्यामध्ये गेलेले आहेत। तसंच मी अकॅडमीमध्ये पूर्णपणे मुलांना सुविधा दिली। त्यामध्ये आमच्या अकॅडमीचं शेड्यूल सकाळी 7:30ला ग्राउंड चालू असते, 7:30 ते 9:30 ग्राउंड असते। त्यानंतर एक 1.5 तासाचा ब्रेक दिला जातो। त्यानंतर बरोबर 11 वाजता लेक्चर चालू होतात। पोलीस भरती संदर्भात जी काय असेल ती सर्व गोष्टींची लेक्चर होतात 3 वाजेपर्यंत। त्यानंतर 3 वाजता बरोबर स्टडीचं नियोजन केलं जातं आहे। अकॅडमीमध्ये पूर्णपणे स्टडीचं नियोजन केलेलं आहे। बरोबर 3 वाजता मुलं स्टडीला बसतात, 3 ते 5 पर्यंत स्टडी करतात। त्यानंतर परत ग्राउंडला जातात 5 ते 7, पुन्हा एक 7 ते 9 वाजेपर्यंत जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर 9 ते 11 पर्यंत परत अजून स्टडी करतात आणि अशा प्रकारे शेड्यूल केलेला आहे। प्रतिनिधी विनोद खाडे, NTV न्यूज मराठी, म्हसवड, सातारा।